व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळचा टाईम आहे, 7:30 वाजले आहेत. देवपूजा वगैरे झाली आहे. तर इथे बसली आहे. मुलांचा बाहेर खूपच आवाज आहे. पप्पा काय किचन मध्ये खडबड करतात काय माहिती. तुझ्या गेले बाहेर. आज सुट्टी आहे सगळ्यांना. आता जेवण केल्या. अर्धा बाकी आहे. भाकरी करायची आहे, भात करायचं आहे. तर आता संध्याकाळचा टाईम आहे, कंटाळा आला. मग म्हटलं जरा बसूया, नंतर काम करते. बाहेर मुलांचा आवाज बघा किती येते. कशा बोलते खेळायला आले. तुझ्या घरामध्ये खेळायला आले. मुलांचा बाजार होता. मुलं आलेली खेळायला. बघता तर ऋतू दीदी आहे काय, तर ऋतू दीदी घरात नाही. ऋतू दीदी खाली गेली आहे. थोडी वेळ खेळलीत आणि गेलीत. तर आता चिकन बनवलं आहे. आज त्याने चिकन आणलं होतं, तर चिकन घातलं आहे. चिकन तर झालं आहे. आता भाकरी करते आणि भात बाकी सगळं आवरलं आहे. चला भाकरी टाकून घेते. तर आता इथे भात घातला आहे. चिकनचा सुका बनवला आहे. इथे रस्सासुद्धा बनवला आहे. तर फक्त भात घालते आणि ते भाकरी करून घेते. ते झाले की जेवण झालं. म्हणजे भाकरीच राहिली. भाकरी करायचं खूप कंटाळा येतो, पण मला भाकरीशिवाय जमतच नाही. भाकरी थोडी तरी संध्याकाळची, सकाळच्या चपात्या करतो, पण मला संध्याकाळची भाकरी पाहिजे. त्याच्यामुळे मग भाकरी संध्याकाळची लागते करायला. चला भाकरी करून घेते. तर इकडे भाकरी झाल्या आहेत. पटापट भाकरी आवरून घेतली. 5-6 भाकऱ्या बनवून घेतल्या. आता जेवायची तयारी करून घेते. तर इथे सर्व काम आवरलेलं आहे. भांडी वगैरे घासून घेतली. सगळं काम झालं. याच्यामध्ये बटाटे शिजवून ठेवले, कारण की सकाळी ऋतुजाला बटाट्याची भाजी पाहिजे. त्याच्यासाठी मग बटाटा शिजवून ठेवला आहे. आणि इकडे आपली भांडी वगैरे तर झाली आहेत. सगळं काम आवरलं लवकरच, 10 वाजताच. काय करतेस? नाही झाला अजून. अच्छा, त्याचा अजून अभ्यास होतोय ना. तू छान केलंस. तू केली आहेस का? मस्त केली. काय आहे पण ते नक्की? अजून करायचं आहे. नीट नदी आहे आणि निसर्ग बीच आहे. कलर काकांनी सांगितला. वॉटर कलर केले. कशी आहे सांगा मला कमेंटमध्ये. मला खूप आवडली. अजून झाडांना कलर करायचे. ते व्हाईट दिसतात ना, ते इथून काढतील ना चॉकलेटी कलर करायचा, ब्राऊन कलर. बाकी अजून तर करून की पटापट अभ्यास. लवकर झोपायचा. आज दुपारी आपण झोपलो नाही ना, म्हणून लवकर झोपूया.
आम्ही दोघं टाइमपास. मी पण नाही झोपली. बघा किती मोठा प्लेट आहे आम्ही. सगळे जेवण जेवतंय त्याच्यामध्ये. आणि हा कलरची प्लेट. हे खूप छान आहे, मस्त आहे, छान कलर आहे. आहे त्याच्यामध्ये वेस्ट नाही होत जास्त कलर. मस्त आणलं हे. आणि ह्याच्यामध्ये कलर पण बघा अलग अलग शेपचे, अलग अलग रंगाचे कलर आहेत बघा. छान आहे. लाईट डार्क मला हे खूप आवडलं. आणि ह्याच्यासोबत बघा ब्रश टिप भेटलाय माझ्या बोटाला. ह्याच्यामध्ये असं करणार. पावसाला खूप जास्ती जोर आहे. खूपच आहे, पावसाला जास्ती जोर आहे. ते सकाळचा टाईम आहे, 7:30 वाजले आणि पाऊस खूपच जास्त आहे. तर मी आता कधीपासून काय वाट बघत होती, पाऊस आता कमी होईल, नंतर कमी होईल. पाऊस काही कमी नव्हतं होत. मग आता निघाली आहे. ऋतुजा स्कूलला गेली, तसं पटापट सगळं कामं आवरली. तरी अर्धी कामं बाकीच आहेत. थोडंसं काम वगैरे आवरलं, देवपूजा केली आणि निघाली आहे. तर पाऊस आता थोडंसं कमी आलं आहे. तर चला, नंतर दुसरी कामं जी आहेत ती करते. तर आता चालली आहे घरी. रस्त्यामध्ये काही भाजी वगैरे घेत जाते. चला. तर आले घरी. तर त्यांचा आणि प्रसाद भाऊंचा फोन आलेला की ठाण्यापासून ट्रेन बंद आहेत, तर घरी येतोय. सकाळी संध्याकाळचा टाईम आहे. बाहेर खूपच पाऊस पडतोय. किती कालव केल्या खूपच पाऊस पडतोय. तुम्हाला मी बोलले होते सकाळी की आज खूप पाऊस आहे. सकाळी प्रसाद भाऊ सगळ्यात आधी कामाला जातात आणि ते गेले आणि कॉल केला त्यांनी की आज खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे पूर्ण ट्रेन वगैरे बंद आहेत. ठाण्यापासून पुढे ट्रेन नाही जात. ठाण्यापर्यंत होत्या, त्याच्या पुढे काही ट्रेन नाही जात. तर मग मी वहिनी घरी येतोय, कारण की ते 1-1.5 तास उभा आहे. काय करू उभं राहून. तर मग ते पण नाही गेले आणि प्रसाद भाऊ पण नाही गेले. तर त्याने येताना मग ऋतुजाला आमच्यासोबत असं होतं आणि शाळेला सुट्टी भेटली असती. तर मग येताना संध्याकाळी सकाळी त्यांनी ऑफिसमधून, तर ऑफिसला नाही गेले, स्टेशनवर येताना तिथे मच्छी मार्केटमध्ये गेले आणि मग तिथून ऋतुजासाठी कोळंबी घेऊन आले. मला दाखवते आता. ऋतुजासाठी कोळंबी आणली आहे ती काकांनी. तर आता संध्याकाळचं टाईम आहे, तर आज बनवूनच टाकते. पण मला एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये येलो काय आहे? आणि त्याच्यामध्ये अंडी आहेत, अंड्याने भरलेली आहेत पूर्ण कोळंबी. तुम्हाला दाखवते ती. ते बघा, सकाळी ते घेऊन आले तसेच मग आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता कडक पण झाले असतील थोडे. हे बघा अंडी, हे अंडी आहेत ना? हां, ते बघा दिसतच असतील तुम्हाला. खिकडे होते नांगले बघा, पूर्ण अंड्याने भरलेले आहेत. असे मी तर कधी बनवलेच नाही खरं म्हणजे. नांगडे बघ किती किटूसे. हा, आता बघूया कोण साफ करून देते, पप्पा की काका. जा पप्पांना नाही तर काकांना बोलव साफ करून द्यायला. पूर्ण अंड्याने भरलेले आहेत.
प्रत्येकाला एकच होते वाटतं, एकालाच फक्त 2 होतं. इथे कोळंबी मी आता फोडणीला घातली आहे. आमच्या घरामध्ये कोळंबी बनवली की आम्ही साल वरची काढत नाही, कवच कधीच काढत नाही आम्ही, असंच बनवतो डायरेक्ट. ते काय असतं, जे कवच काढून टाकले ना की त्याची चव आहे ना ती सगळी निघून जाते, आणि जर आपण कवच वरची ठेवली ना तर टेस्ट खूप चांगली येते रसाला. त्याच्यामुळे मग आपण असंच बनवायचे. एकदा नक्की बनवून बघा. आता मी पाणी घालते याच्यामध्ये. ओके, आता झालं असेल आपलं. मम्मी काय करते? चला बघू काय काय बनवलंय मम्मी, कसं बनवलंय. तर इथे भाकरी बनवून घेतल्या, 4-5 भाकऱ्या बनवून घेतल्या. ते रस्सासुद्धा आपला झालेला आहे. आता फक्त जेवायचं बाकी आहे. चला जेवूया. तुझ्या बसली जेवायला. कसं आहे ऋतू बाबू? इकडे ऋतुजाने बघा सगळ्या अंथरुणाचं काय करू ठेवलंय. आता रात्रीचं 11:30 वाजल्यास तर झोपायची तयारी आहे. तिकडे ऋतुजा बघा लोलत्या की अंथरुण विस्कडून टाकले सगळे. मी पण तिच्या बाजूला झोपले होते. प्रसाद रूममध्ये होते, ते किचनमध्ये काय करत होते काय माहिती. मी पण तिच्या बाजूला थोडी वेळ अशी पडली, तिथे झोपली. तर बघते तर अजून 11:30 पण नाही वाजले आहेत. परत मी उठली आणि इकडे बघते ऋतुजाने सगळ्या अंथरुणाची वाट लावून टाकली. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला.